नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये। आता सकाळची वेळ आहे तर चालू आहे टिफिनची तयारी। बनवत आहे फ्लावरची भाजी। डायरेक्टली चॉपरमध्येच बारीक करून घेतला आणि छान अशी भाजी तयार झाली। आता बनवत आहे ABC ज्यूस, म्हणजे ॲपल, बीटरूट, कॅरेटचा ज्यूस। त्याच्यात ॲपल आहे, बीटरूट आहे, गाजर आहे, आवळा, कढीपत्त्याची पानं, पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर। चवीनुसार याच्यात आपण काळं मीठ किंवा सेंधव मीठ वापरू शकतो आणि थोडासा चाट मसाला। अजिबात गाळून घेणार नाही, असाच घेतो आम्ही, कारण पूर्ण फायबर मिळतं आपल्याला। खूपच हेल्दी ज्यूस आपला हा तयार झाला आहे। आणि त्यासोबत घेतला पपई थोडासा। स्वतः आपला हा नाश्ता झालेला आहे। गुड इव्हनिंग सगळ्यांना। संध्याकाळचे वाजले 6:15। सूर्यास्त होत आला। थांबा तुम्हाला दाखवते किती छान दिसते सूर्य इथून खिडकीतून। सो आता सगळं दुपारची थोडीशी भांडी ठेवली आहेत। मिस्टर आल्यानंतर जे जेवली ती ताटं वगैरे ती घासायची आहेत। आणि आता कट करत आहे वॉटरमेलन। गरमी चालू झाली त्यामुळे वॉटरमेलन खूप छान भेटतात, गोड असतात आणि थंडगार अशी वॉटरमेलन खायला खूप छान वाटतात। तर ते कट करून घेणार आहे मी। त्यामुळे तुम्हाला दाखवते सूर्य खिडकीतून किती छान दिसतोय ते। मी विंडो ओपन नाही केली आहे, कॅमेरामध्ये क्लिअर येत नाही आहे, पण बघा सूर्य किती छान दिसतोय। फ्रेंड्स, हे बघा छान असं वॉटरमेलन कट करून घेतलं आहे मी। आणि मी माझ्यासाठी याच्यात टाकणार आहे काळं मीठ। छान लागतं, फक्त माझ्या याच्यातच। ह्या बाउलमध्ये नाही टाकणार आहे कारण मिस्टरांना ते आवडत नाही। सो हे बघा छान लागतं असं थोडंसं काळं मीठ। तुम्ही थोडंसं लिंबूसुद्धा पिळू शकता, खूप टेस्टी लागतं। सो नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की कोणाकोणाला असं थंडगार वॉटरमेलन खायला आवडतं। ते सगळ्यांनाच आवडतं माहिती आहे मला, पण तरीही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। स्वतः आमचा संध्याकाळचा नाश्ता रेडी झालेला आहे। नाश्ता झाला संध्याकाळचा, मी झाली आता रेडी। आम्ही चाललो आहे खाली गिफ्ट घ्यायचं आहे। येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी शेअर करेन की ते गिफ्ट कशासाठी घेतलं आहे, कोणासाठी घेतलं आहे, आणि दाखवेनसुद्धा, तुमच्यासोबत शेअर करेन की काय गिफ्ट आणलेलं आहे। स्वतः जातो आहे खाली। काल आहे ना फ्रेंड्स, आम्ही गेलो होतो स्टेशनला। सो स्टेशनला एक नवीन दुकान उघडलं आहे कॉस्मेटिक्सचं, ब्युटी पार्क म्हणून होलसेल शॉप आहे त्यांचं। सो तिथून मी एक लिपस्टिक घेतली आहे ती आणि एक शॅम्पू घेतला आहे, तर तुमच्यासोबत शेअर करते। कुठला छान डिस्काउंट आहे त्यांच्याकडे, प्रत्येक प्रोडक्टवरती वेगवेगळा डिस्काउंट आहे। कॉस्मेटिक्स, मेकअप प्रोडक्ट्स भरपूर आहेत त्यांच्याकडे, भरपूर व्हरायटीज आहेत। तुम्हाला जायचं असेल तर मी तुमच्यासोबत तो ॲड्रेस आणि ते शॉपचं नाव शेअर करते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि आता व्हिडिओमध्येही शेअर करते तुमच्यासोबत। आणि तुमच्यासोबत शेअर करते लिपस्टिक मी आणलेली आहे ती दाखवते। आणि एक आयब्रो पेन्सिलसुद्धा मी घेतलेली आहे आणि ही लिपस्टिक घेतलेली आहे मी। आणि हे आहे शॅम्पू। सो ही बघा, ही मेरी जो के कंपनीची आहे, कल्ट मेकअप नॉन ट्रान्सफर लिपस्टिक आहे। मॅट लिपस्टिक मोस्टली मी वापरते। सो लॉंग लास्टिंग मॅट आहे। याचा शेड आहे मरून, एक्स्ट्रीम मरून। छान आहे, तुम्हाला ओपन करून दाखवते। छान आहे हा शेड, एक हा बघा छान मरून शेड आहे। सो ही एक लिपस्टिक घेतली आहे, इंडियन ब्रँड आहे हा, नवीनच आहे। हे शॉप नवीनच ओपन झालं आहे ते सीवूड्समध्ये। सो म्हटलं ट्राय करूया, याच्यावर ऑफर होती। ही समथिंग काहीतरी 449ची आहे। एक मिनटं, हा 449ची ती मला पडली 269ला। सो एक आयब्रो पेन्सिलसुद्धा घेतली, ही सुद्धा सेम त्याच कंपनीची आहे। आणि हा आणला आहे बायोलॉईजचा कलर प्रोटेक्शन शॅम्पू आहे हा, आणि त्याचं कंडिशनर। सो डिस्काउंट आहे भरपूर त्यांच्याकडे, तुमच्यासोबत शेअर करते त्यांचा ॲड्रेस। ही बघा ब्युटी पार्क स्किन केअर कॉस्मेटिक होलसेल ब्युटी स्टोर आहे हा, खाली त्यांचा ॲड्रेस आहे। हां, हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे फ्रेंड्स? मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये। काल आम्ही आलो, थोडा उशीर झाला, आम्ही गेलो होतो खाली, काही गिफ्ट घ्यायचं होतं। तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे, तर ते मी आणलेलं आहे, पण ते मी आज मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार। ते मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्की शेअर करेन की मी काय आणलेलं आहे। पण मी तिथून माझ्यासाठी काही 2 वस्तू आणलेल्या आहेत, त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करते आजच्या व्हिडिओमध्ये। बघा वाजलेत आत्ता 10:30, मला खालीही जायचं आहे मार्केटमध्ये, भाजी वगैरे आणायची थोडीफार। काल उशीर झाला होता त्याच्यामुळे पुढे व्हिडिओ कंटिन्यू नाही करता आला। चला बघूया आता मी तिथून काय आणलेलं आहे ते।
फ्रेंड्स, आता मी शेअर करते तुमच्यासोबत हा माझा पहिला प्रोडक्ट. हे आहे ही ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलची कढई. ही आहे स्टॅल ब्रँडची. 26 सेंटीमीटर आहे. टोटली स्टील आहे आतून बाहेरून. इंडक्शन सेफ आहे, डिशवॉशर सेफ आहे, गॅस स्टोव्हवर वापरू शकता. खरंच खूप क्वालिटी हेवी आहे याची आणि इझी टू मेंटेन आहे. साफ वगैरे करताना जेव्हा आपण घासतो ना आणि लगेच क्लीन होतं, जसंच्या तसं राहतं. माझ्याकडे ऑलरेडी 2 कढई आहेत, एक छोटी आणि एक हँडलवाली मोठी कढई आहे. मे बी ती 24 सेंटीमीटरची आहे. जर तुम्हाला माझं कुकवेअर कलेक्शन बघायचं असेल ना, तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, नक्की जाऊन चेक करू शकता. सो ही मी घेतली. ती एक हँडलवाली आहे आणि छोटी जी आहे ती अशी विदाऊट हँडल आहे. तर मला मोठी कढई हवी होती विदाऊट हँडल. कारण काय होतं ना, मोस्टली फ्रेंड्स, हँडल असले की कसं ऑइल इथे जमा होतं आणि ते जमा झाल्यावर तिथे तो पोर्शन काळा होऊन जातो आणि ते इझिली आपल्याला मेंटेन करता येत नाही हँडलमुळे. म्हणून मी विदाऊट हँडल घेतलेली यावेळेस. सो कशी वाटते ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ह्याच्याबरोबर झाकणही आहे. सो हे बघा, हे त्याचं झाकण आहे. हे स्टेनलेस स्टीलचं आहे. हँडल नसल्यामुळे ह्याला वरती हँडल नाही आणि माझ्याकडे जी बर्गनरची ट्रायप्लायची कढई आहे ना मोठी, ती हँडलवाली असल्यामुळे त्याला इथे वरती हँडलसुद्धा आहे. सो हे बघा, ही अशी विथ लीड आलेली आहे. 26 सेंटीमीटरची आहे. खरंच खूप छान आहे वापरण्यासाठी, इझी टू मेंटेन आहे, लवकर साफसुद्धा होतात. सो फ्रेंड्स, कशी काय वाटली तुम्हाला माझी ही ट्रायप्लायची नवीन कढई ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आता दुसरं मी तुमच्यासोबत शेअर करते. मी इथे घेतलेला आहे हा स्टीमर मोदकसाठी. ॲक्च्युली घरी असतात गणपती बाप्पा, त्याच्यामुळे भरपूर मोदक बनत असतात आणि इतर वेळेस आपण संकष्टी असू दे, चतुर्थी असू दे, तेव्हा आपण बनवतो मोदक. अळूवडी बनवतो, कोथिंबीर वडी बनवतो, त्यासाठी स्टीमर लागतं. प्रॉपर असं माझ्याकडे स्टीमर नव्हतं, त्याच्यामुळे मला घ्यायचंच होतं. सो हे मी घेतलं. हे 2 टेअर आहे आणि हे पण स्टेनलेस स्टीलचं आहे, पण हे सँडविच बॉटम आहे. नुसतं स्टीमरच नाही तर आपला खालचा जो बॉटम आहे ना, तो आपण भाजी वगैरे बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. सो ह्याच्यात आपण मोदक, भाज्या, पास्ता, परत गरम करण्यासाठी दिलंय त्यांनी, चपाती वगैरे आपण याच्यात गरम करू शकतो आणि भाजी सुद्धा बनवू शकतो. सो हा गॅसवरती, इंडक्शनवरती, इलेक्ट्रिक, सिरामिक आणि हॅलोजनवर चालतो. सो 24 सेंटीमीटरचा आहे हा मोदक मेकर. तुम्हाला ते दाखवते मी कसं आहे आतून ओपन करून. सो फ्रेंड्स, हा बघा, हा 2 टियरचा आहे. हेवी आहे हा सुद्धा. ह्याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. आता ओपन करून दाखवते. किचन एसेन्शियलचं ब्रँड आहे हेही चांगलं ब्रँड आहे. असं याला ना हे ग्लास लीड दिलेलं आहे छान असं. हे बघा, इथे वेंट आहे वाफ जाण्यासाठी. हेवी लीड आहे खूप छान. आणि हे आहे स्टीमर. बघा, हेही खूप मोठं आहे, डीप आहे एकदम. हे बघा, अशा प्रकारे खूप डीप आहे हे. आणि हे वरचं असं त्याचं लीड आहे. किती मोठं आहे, छान आहे. हँडल आणि स्टर्डी आहे, क्वालिटी खूप चांगली आहे याची. आता हे आहे त्याचं बेस, खालचा बेस दाखवते तुम्हाला. तो हा बेस आहे ना, नुसतं आपण जस्ट असाच वापरायचा असेल भाजी वगैरे बनवण्यासाठी तरीही आपण वापरू शकतो, म्हणजे याचा यूज करू शकतो. सँडविच बॉटम आहे, हेवी आहे, त्याच्यामुळे हा आपण इझिली भाजी वगैरे बनवण्यासाठी वापरू शकतो. असे जस्ट जे कॅसरॉल आहेत ना भाजी वगैरे बनवण्यासाठी, तेही माझ्याकडे आहेत. ते तुम्हाला बघायचे असतील ना, तर आपलं जो कुकवेअर कलेक्शन आहे ते तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन चेक करू शकता. सो हे बघा, हेवी आहे, स्टर्डी आहे, खूप छान आहे आणि भरपूर असे मोदक याच्यात बनणार आहेत. आणि जेव्हा कधी मी याच्यात बनवेन, हा वापरेन, तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन याचा रिझल्ट आणि रिव्ह्यू. हे बघा, असा 2 टियर आहे, हेवी क्वालिटी स्टेनलेस स्टील आहे आणि खरंच खूप क्वालिटी सुंदर आहे. सो कसं वाटलं तुम्हाला हे सुद्धा मोदक स्टीमर? तुम्ही मोदक स्टीम करायला, मोमोज स्टीम करायला किंवा भाज्या स्टीम करण्यासाठी, अळूवडी, कोथिंबीर वडी किंवा भाज्या बनवण्यासाठी सुद्धा हे वापरू शकता. सो हे कसं वाटलं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणखी एक छोटासा हा चॉपिंग बोर्ड सुद्धा मी घेतलेला आहे. तिथून सागवान लाकूड आहे हे. आपण जे डीमार्टमधून वगैरे आणतो ना, ते व्हाईट चॉपिंग बोर्ड, ते जास्त वेळ टिकत नाहीत फ्रेंड्स, मोस्टली त्याचे तुकडे पडतात. हा पूर्ण एक सिंगल पीसमध्ये येतो, त्याच्यामुळे वॉश केला तरी याला प्रॉब्लेम होत नाही. ते जे आपण आणतो ना व्हाईट कलरचे, त्याला मोस्टलीचा फंगस पकडला जातो. हे पण इझी टू मेंटेन आहेत. हे वापरल्यानंतर ह्याला ना ऑइलिंग थोडंसं लावून ठेवायचं, त्याच्यामुळे ते छान मेंटेन राहतात, खराब होत नाहीत. असा एक चॉपिंग बोर्ड ऑलरेडी माझ्याकडे आहे मोठा, पण छोटा होता म्हणून मी हा आणलेला आहे. सो कशी वाटली माझी तुम्हाला ही छोटीशी शॉपिंग ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.